सुस्वागतम. आज रेसिपी नाही, परंतु दैनिक तरुण भारतच्या मनी मानसी या लेखमालेतील माझा प्रसिद्ध झालेला लेख समाधान याचे आज मी वाचन करणार आहे. चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीनुसार देवाने जे आपल्याला दिले आहे त्यात समाधान मानले तर आयुष्य सुखकर नक्कीच होईल. आपले विचार, इच्छा, अपेक्षा यांचा एकत्रित संगम म्हणजे समाधान. समाधान या शब्दाच्या व्याख्या तरी किती आहेत? आपल्याला हवे ते सर्व काही मिळाले म्हणजे मनाचे समाधान. एखाद्या व्यक्तीने आपले आभार मानले, माफी मागितली की होणारे मनाचे समाधान. एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर होणारे समाधान. तर सतत हसतमुख राहून सर्वांना आनंद देताना होणारे समाधान. आपल्या कार्याची प्रशंसा झाली की कष्टाचे चीज झाले असे म्हणताना होणारे समाधान. तर काहींना परमेश्वराची पूजा प्रार्थना केल्यावर मिळणारा आनंद, मनाला शांती आणि समाधान. लहानपणापासूनच हल्लीच्या पिढीला हवी ती वस्तू पटकन मिळते. आम्हाला मिळाले नाहीत, परंतु आपल्या मुलांना काही कमी पडायला नको या हेतूने पालक आपापल्या परीने मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून पालकांना व मुलांना मिळणारे समाधान. समाधान प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. सर्व काही असले तरी इच्छा संपत नाहीत. समाधानी वृत्तीच माणसाला दुःखापासून दूर ठेवते. समाधान तणावमुक्त ठेवते. स्वकष्टाने जे काही मिळवले आहे त्यात समाधानी राहिले तर काही कमी न पडता आयुष्य सुखकर व आनंदी होईल. समाधान असेल तर मनाला शांतता मिळते. समाधान हे जीवनाचे श्रेष्ठ धन आहे. चला तर मग उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचे आनंदाने स्वागत करूया. समाधानी व स्वावलंबी जीवन जगूया. सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. थोरांचे विचार आत्मसात करूया. छान छान पुस्तके वाचूया. स्वतःवर विश्वास ठेवूया. मग यशाकडे जाण्याची वाट नक्कीच मोकळी होईल. धन्यवाद.